कहाणी नागपंचमीची, शेतकऱ्याची। 8 पाट नगर होते। तिथे एक शेतकरी होता। त्याच्या शेतात नागाचे वारूळ होते। श्रावण मास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे। शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला। लवकरच ती मेली। काही वेळाने नागिण आली, आपले वारूळ पाहू लागली। तो तिथे वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत। इकडे तिकडे पाहू लागली, तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला। तसे तिच्या मनात आले, याच्या नांगराने माझी पिल्लं मेली। तो रोष मनात ठेवला, शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे मनात आणले। फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली। मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला। त्याबरोबर सर्वजण मरून पडली। पुढे तिला असे समजले की यांची एक मुलगी परगावी आहे। तिला दंश करावा म्हणून निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली। त्या घरी बाईने पाटावर नाग नागिण 9 नागकुळं काढली आहेत। त्यांची पूजा केली आहे। दुधाचा नैवेद्य दाखवला आहे। नागांना लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत। मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे। ही नागिण तिथे पोहोचली। पूजा पाहून संतुष्ट झाली। दूध पिऊन समाधान पावली। चंदनात आनंदाने लोळली। इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे। इतक्यात नागिण उभी राहिली। तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आई बाप कुठे आहेत? इतके म्हटल्यावर तिने डोळे उघडले। पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली। बाई बिचारी भिवू लागली। नागिण म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे। सर्व हकीकत सांगितली। ती ऐकून नागिणीला वाईट वाटले। ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे, हे चांगलं नाही। असे म्हणून नागिणीने तिला बापाची हकीकत सांगितली। तिने ती ऐकली। तिला वाईट वाटले। तिने आई बाप जिवंत होण्याचा उपाय विचारला। तिथे तिला अमृत दिले। ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली। सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातले। सगळी माणसे जिवंत झाली। सगळ्यांना आनंद झाला। बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली। तेव्हा बापाने विचारले, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितले, इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं, नागपंचमीचे दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा, असे सांगितले। तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला। जशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला होवो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।